Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about applications of determinants, which is a topic from our fourth unit matrices and determinants from mathematics and statistics part 1 for 11th science. So this is our ninth lecture on matrices and determinants. So third application is area of triangle and कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. ओके, तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर डिटर्मिनंटची मदत घेऊन आपण एखाद्या ट्रायंगलचा एरिया कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो किंवा त्या ट्रायंगलचे जे पॉइंट आहेत कोऑर्डिनेट पॉइंट ते कोलिनियर आहेत का नाहीत हे आपण कशावरून डिसाइड करू शकतो तर ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट प्लेन सिस्टीम दिलेली आहे म्हणजे एक्स वाय कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम दिलेली आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय तर एक्स आणि वाय ऍक्सिस सिस्टीम. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ट्रायंगलचे 3 कोऑर्डिनेट पॉइंट दिलेले आहेत. ए पॉइंट दिलेला आहे x1 y1, बी पॉइंट दिलेला आहे x2 y2 आणि सी पॉइंट दिलेला आहे x3 y3. ओके, सो दीज आर 3 कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ अवर ट्रायंगल. ओके, तर 3 कोऑर्डिनेट पॉइंट माहित असतील तर त्या ट्रायंगलचा एरिया आपण इझिली फाइंड करू शकतो विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट. तर तो फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. ओके, 1/2 असणारच आहे आणि त्याला मल्टिप्लाय 3/3 डिटर्मिनंट असणार आहे. तर त्या 3/3 डिटर्मिनंट मध्ये पहिला जो कॉलम आहे तो आहे x1 x2 x3 म्हणजे ए बी सी चे जे x कोऑर्डिनेट आहेत त्याचा तो पहिला कॉलम असणार आहे. दुसरा कॉलम जो आहे तो आहे y1 y2 y3 म्हणजे ए बी सी चे जे y कोऑर्डिनेट आहेत त्या कोऑर्डिनेटचा कॉलम म्हणजेच कॉलम नंबर 2 y1 y2 y3 आणि तिसरा जो कॉलम आहे तो घ्यायचा आहे 1 1 1. ओके, तर हा डिटर्मिनंट आणि त्याला मल्टिप्लाय 1/2 म्हणजेच आपल्या या ट्रायंगलचा एरिया असणार आहे. लक्षात ठेवा, हा एरिया कधी फाइंड करू शकतो जर आपल्याकडे त्या ट्रायंगलचे कोऑर्डिनेट पॉइंट असतील तर. ओके, हे त्याच्यावरचं रिस्ट्रिक्शन आहे. मग याचे काही रिमार्क आहेत पहा. पहिला रिमार्क काय सांगतो तर आपल्याला माहित आहे एरिया हा काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ओके, कुठल्या एका सरफेसचा एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपण असं कधी म्हणत नाही की हा एरिया आहे तो -2 आहे, -2 स्क्वेअर फूट आहे. किंवा तुमच्या घराचा तुम्हाला एरिया फाइंड करायचा असेल सरफेस एरिया एखाद्या बेडरूमचा तर तुम्ही असं म्हणणार नाही की तो एरिया जो आहे तो -50 स्क्वेअर फूट आहे. ओके, एरिया हा कधीही निगेटिव्ह नसतो, एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे या डिटर्मिनंटची जी काय व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकते, निगेटिव्ह पण येऊ शकते. जी काय व्हॅल्यू येईल ते आपल्याला काय घ्यायची आहे त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची. म्हणजेच काय, निगेटिव्ह जरी व्हॅल्यू आली डिटर्मिनंटची तरी पॉझिटिव्ह घ्यायची आणि पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, एरिया इज पॉझिटिव्ह क्वांटिटी सो ऑलवेज टेक ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय घ्यायची ऍब्सोल्यूट घ्यायची म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी पॉझिटिव्ह घ्या. सेकंड रिमार्क काय सांगतोय पहा, फॉर कॅल्क्युलेटिंग कोऑर्डिनेट ऑफ ट्रायंगल. या ट्रायंगलचे जर आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील, समजा एखादा कोऑर्डिनेट दिला नसेल आणि आपल्याला ट्रायंगलचा एरिया दिला असेल. ओके, ऑब्विसली 2 कोऑर्डिनेट माहित पाहिजेत आणि एरिया माहित पाहिजे तर आपण तिसरा कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. जर आपल्याला तिन्हीपैकी एक कोऑर्डिनेट दिला नसेल आणि तो फाइंड करायचा असेल तर त्या केस म्हणजे जी काही आपल्याला एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे तर ती एरियाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण घ्यायची आहे आणि निगेटिव्ह पण घ्यायची. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही व्हॅल्यू घेऊन मग तो कोऑर्डिनेट आपण फाइंड करायचा आहे. अशी ही दुसरा रिमार्क आहे. तिसरा रिमार्क आहे पहा कोलिनियरिटीचा. कोलिनियर आपण कधी म्हणणार आहे, आपले पॉइंट ए बी सी हे कोलिनियर आहेत असं कधी म्हणणार आहे आपण जर ज्या केसमध्ये आपला जो हा डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू जर 0 आली. ओके, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या केसमध्ये ते 3 पॉइंट काय होतील, कोलिनियर होतील. ओके, तर ही कोलिनियरिटीची डेफिनेशन म्हणजेच आपला रिमार्क नंबर 3 आहे. एकदा ऑब्झर्व करा. Our first example for finding area of triangle is find area of triangle whose vertices are A 5,8, B 5,0 and C 1,0. So given A x1, y1 is equal to 5,8 or A 5,8, then B x2, y2 is equal to b 5,0 and c x3, y3
is equal to C of 1 comma 0, and therefore area of triangle ABC is equal to 1 upon 2 into determinant of x1, x2, x3, y1, y2, y3, 1, 1, 1. So this is equal to, therefore area of triangle ABC is equal to 1 upon 2 into determinant x1, x2, x3, म्हणजे x coordinate घ्यायचे आपल्याला 5, पहिला x coordinate आहे 5, दुसरा आहे 5 आणि तिसरा आहे 1. ओके, 5 5 1. त्याच्यानंतर y coordinate पहिला आहे 8, दुसरा आहे 0, तिसरा आहे 0 आणि नंतर लास्ट कॉलम मध्ये 1 1 1 असणार आहे. हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवायचा आहे. तर हा येतोय पहा 1 upon 2 इनटू ब्रॅकेट, पहिला एलिमेंट 5 आहे तसा त्याला मल्टिप्लाय डाव्या कोपऱ्यातल्या 2/2 डिटर्मिनंटचा 2/2 डिटर्मिनंट मल्टिप्लाय असणार आहे. ते येणार आहे 1 into 0 0 minus 0 into 1 0, नंतर मायनस साइन, दुसरा एलिमेंट 8 त्याला मल्टिप्लाय डाव्या आणि उजव्या कोपऱ्यातले खालचे दोन एलिमेंट म्हणजे येणार आहे 5 into 1 5 मायनस 1 into 1 बिकम 1, त्याच्यानंतर प्लस साइन 1 त्याला मल्टिप्लाय डाव्या कोपऱ्यामधल्या चार एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे येणार आहे 5 into 0 0 minus 1 into 0 become 0. So we get 1 upon 2 into this becomes 0, first term is also 0, second last term is also 0. So middle term become 5 minus 1 means 4. 4 into minus 8 become minus 32. So finally we get minus 16. But area is never negative and therefore area of triangle ABC, which is equal to 16 square units. Okay, so this is our final answer. Similarly, next example become find area of quadrilateral whose vertices are given. So I will draw here small diagram. So this is our y-axis, x-axis. Okay, point मी बघतो काय त्याप्रमाणे मी डायग्राम ड्रॉ करतोय. पहिला कोऑर्डिनेट दिलाय -3,1 म्हणजे x कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. x कोऑर्डिनेट निगेटिव्ह, y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह म्हणजे तो येणार आहे दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये. ओके, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये तो पॉइंट येईल -3,1. ओके, नंतरचा पॉइंट आहे b -2, -2 म्हणजे तो येणार आहे तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. ओके, मागे पुढे इकडे तिकडे कुठेतरी असणार आहे, तो जनरल मी घेतोय. ठीक आहे, साधारण या ठिकाणी तो असेल b -2, -2. नंतरचा पॉइंट आहे 1, 4 सी पॉइंट. सपोज दिस इज इन अवर फोर्थ क्वाड्रंट हियर 1, 4 which is C point, and the last point become D having x coordinate is positive and y coordinate is negative. That means which is in our fourth quadrant C, 3, -1. Now this is our diagram of quadrilateral. त्याचा शेप कोणताही असू शकतो, फक्त तो काय असला पाहिजे, क्वाड्रिलॅटरल असला पाहिजे. ओके, या पद्धतीने ती डायग्राम येते क्वाड्रिलॅटरल ABCD. आता याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण काय करूया, याला दोन ट्रायंगल मध्ये डिवाइड करूया. मी इथं पार्टिशन करतो ABC आणि ACD मध्ये, किंवा ABC आणि BCD मध्ये मी असं पार्टिशन करतो. कसंही पार्टिशन करा, त्याने काही फरक पडणार नाहीये. ते ओरिजिन मधून पास होईलच असं काही नाहीये. ओके, इथं ओरिजिन आहे आपला. सो here area of quadrilateral ABCD is equal to area of triangle ABC plus area of triangle BCD. ओके, म्हणजे दोन ट्रायंगलचं ऍडिशन म्हणजे आपल्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया असणार आहे. आपण सुरुवातीला ट्रायंगल ABC चा एरिया फाइंड करूया. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, आपल्या फॉर्म्युला प्रमाणे काय येणार आहे ते 1/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ x1, x2, x3, y1, y2, y3, 1, 1, 1. So which is equal to 1/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ x1, x2, x3 म्हणजे A B C चे x कोऑर्डिनेट. याचा x कोऑर्डिनेट आहे -3,
बी चा एक्स कॉर्डिनेट आहे -2 आणि सी चा एक्स कॉर्डिनेट आहे 1. सिमिलरली ए चा वाय कॉर्डिनेट 1, बी चा वाय कॉर्डिनेट -2, सी चा वाय कॉर्डिनेट 4 आणि लास्ट कॉलम आहे तो 1 1 1 असणार आहे. आणि हा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, हा एरिया येतोय पहा 1/2 into bracket this -3 फर्स्ट एलिमेंट, त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट, उजव्या कोपऱ्यातल्या खालच्या 4 एलिमेंटचा -2 into 1 -2 -4 into 1 4. त्याच्यानंतर मिडल एलिमेंट त्याला मायनस साइन, ब्रॅकेट मध्ये -2 into 1 -2 -1 into 1 become 1. Then last element having plus sign, -2 into 4 -8 -1 into -2 become -2. Now simplify this, we get 1/2 into bracket, this become -6 into -3 plus 18. So this become -3 into 1 -1 plus 3. Now this become minus into minus plus, -8 plus 2 -6 plus 1 is -6. So in that way we get 12. 18 minus 6 is 12, 12 plus 3 is 15, 15 divided by 2. Okay, so this is positive value. Now find area of triangle BCD. So this become 1/2 into coordinate of x coordinate of B, C and D. X coordinate of B is -2, so having C coordinate 1 and coordinate of D is 3. Now y coordinate of B is -2, y coordinate of C is 4 and y coordinate of D is -1. Last column become 1 1 1. Now simplify this, we get 1/2 into bracket -2 into bracket 4 into 1 4 minus -1 into 1 become -1, bracket complete. Then minus of -2 into bracket 1 into 1 1 -3 into 1 3, then plus sign 1 into bracket 1 into -1 -1 -3 into 4 12. And now this become 1/2 into bracket minus into minus plus 4 plus 1 5, 5 into -2 is -10, then minus into minus plus 2 into -2 -4, right? 2 into -2 -4, then -1 and -12 become -13, -13 into +1 -13. So in that way we get 10 20 27 -27 upon 2, but area is never negative, so we get plus 27 upon 2. Okay, area is always positive, and therefore area of quadrilateral ABCD is equal to area of ABC plus area of BCD. So here area of ABC is 15 divided by 2 plus area of BCD is 27 divided by 2. So we get 20 30 40, 42 divided by 2 means 21 square units, right? So final answer become 41 square unit. So which is area of our quadrilateral having vertices A, B, C, D. Okay, एकदा बघून घ्या, इझिली तुमच्या लक्षात येईल. Finding area and collinearity of 3 points by using determinant. याच्यामधलं आपलं तिसरं एक्झाम्पल आहे, examine the collinearity of the following set of points. So we have given points, given ax1 y1 equal to a3 comma -1, then bx2 y2 is equal to b of 0 comma -3 and cx3 y3 is equal to c of 12 comma 5. So A, B, C are collinear if
determinant x1, x2, x3, y1, y2, y3, 1, 1, 1 equal to 0, and therefore determinant x1, x2, x3, y1, y2, y3, 1, 1, 1 is equal to determinant of 3, 0, 12. First column become coordinate of x, which is 3, 0, 12. Second column become coordinate of y, which are -1, -3 and 5. -1, -3 and 5, and last column become 1, 1, 1. Now solve this determinant, we get 3 into bracket -3 into 1 become -3, -5 into 1 become 5, bracket complete. Then minus of -1 into bracket 0 into 1 becomes 0, -1 into 12 become 12, then plus 1 into bracket 0 into 5 become 5, minus 12 into -3 minus 36. So we get -3 minus 5 become -8, -8 into 3 minus 24, then minus 12, this minus into minus plus 1, we get minus 12, then this minus into minus 5, minus become plus, 36 plus 5 become 41, 41 into 1 plus 41. So in that way we get 20, 30 minus 38 minus, sorry, this value becomes 0, 0 into 5 becomes 0. So this value become minus 36, then these values are correct, 24 minus 12 minus into minus plus into minus 1 into plus 36. So this value become minus 36, 24 minus 24 minus 12 become minus 36, and this plus 36, so which is equal to 0, and therefore A, B, C are collinear. ओके, हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू 0 आलेली आहे, म्हणजे तिन्ही पॉइंट काय आहेत, कोलिनियर आहेत. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. चौथं एक्झाम्पल आहे पहा. चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय बघा आपल्याला. चौथ्या एक्झाम्पल मध्ये फाइंड के म्हटलेलं आहे. के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. इफ द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर दीज KP, K,0, Q2, 2 and R4, 3 इज 3/4. एरिया दिलेला आहे आपल्याला ट्रायंगलचा 3/4 आणि 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये P मधला x कोऑर्डिनेट की आहे. सो गिवन P x1 y1 is equal to P of K, 0, Q x2 y2 is equal to Q of 2, 2 and R x3 y3 which is equal to R of 4, 3. And also we have given area of triangle PQR is equal to 3/2, and therefore area of triangle PQR is equal to 1/2 into determinant of x1, x2, x3, y1, y2, y3, 1, 1, 1. So this become plus or minus 3/2 is equal to 1/2 into determinant of x coordinate आहे PQR चे k, p चा coordinate x coordinate आहे k, q चा आहे 2 आणि r चा आहे 4. सिमिलरली PQR चे y coordinate आहे, p चा y coordinate आहे 0, q चा y coordinate आहे 2 आणि r चा y coordinate आहे 3 आणि लास्ट कॉलम असणार आहे 1, 1, 1. ओके, so here area is absolute value of so having both positive and negative sign.
ओके, एरिया म्हणजे काय असतं तर आपला जो डिटर्मिनंट आहे त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असते, त्याच्यामुळे त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईन असणार आहे. एवढी काळजी इथं घ्यायची आहे. यामध्ये आपण ते मेन्शन केलेलं आहे. सो दिस इम्प्लाइज प्लस ऑर मायनस 3/2 is equal to 1 upon into this determinant become k into bracket 2 into 1 2 minus 3 into 1 become 3 minus 0 into bracket 2 into 1 2 minus 4 into 1 4 then plus 1 into bracket 2 into 3 becomes 6 minus 4 into 2 become 8, whole bracket complete. So in that way we get minus 3/2 plus or minus 3/2 is equal to 1 upon 2. This 2 will get cancelled. Okay, this 2 will get cancelled. So what is remaining? Plus or minus 3 is equal to, simplify this, 2 minus 3 become minus 1 into k minus k, then this 0 into anything becomes 0, then 6 minus 8 become minus 2 plus 1 become minus 2. So we get plus minus 3. Shift this 2 toward left side. So this become plus 2 is equal to minus k. So we get minus 3 plus 2 is equal to minus k, and plus 3 plus 2 is equal to minus k. So in that way we get minus 1 is equal to minus k and 5 is equal to minus k, and therefore from this k is equal to 1 and k is equal to minus 5. So these are two values. Okay, I'll write this term properly. Therefore k is equal to 1 and k is equal to minus 5. So these are two values of k. हे दोन्ही मायनस साइन कॅन्सल होईल आणि इकडचे मायनस साइन इकडे शिफ्ट होईल, त्याच्यामुळे ते -5 झालं आणि हे आलं k ची व्हॅल्यू 1. सो दीज आर टू व्हॅल्यूज ऑफ k whose एरिया इज 3/2. ओके, या दोन व्हॅल्यू आहेत k च्या, ज्या या पॉइंट मध्ये रिप्लेस केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, आपला जो एरिया आहे आपल्या ट्रायंगलचा तो 3/2 भेटणार आहे. ओके, तर एकदा ऑब्झर्व करा, अतिशय सोपी एक्झाम्पल आहे, याच्यावरची इझिली तुम्हाला लक्षात येतील. तुमच्याकडे बुक अवेलेबल असेल 11th सायन्सचं, त्याच्यामध्ये आणखी काही एक्झाम्पल दिलेली आहेत, सोडवून दिलेली आहेत. ती एक्झाम्पल तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करा, म्हणजे हे इझिली तुमच्या लक्षात राहून जाईल. थँक्यू.